नमस्कार. आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हा साऱ्या खवयांचं खूप खूप मनापासून स्वागत. डिसेंबर महिन्याच्या शेवटाला ख्रिस्ती बांधवांचा येणारा सण म्हणजे ख्रिसमस. त्या निमित्ताने घरोघरी केक्स आणि कुकीज बनवल्या जातात. तर ख्रिसमस म्हटलं की सगळ्यात पहिला क्रमांक लागतो तो प्लम केकचा. आज मी तुम्हाला बिना अंड्याचा बिना अल्कोहोल केक घरच्या घरी ते सुद्धा ओव्हन न वापरता गॅसवर कसा बेक करायचा ते मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. आणि त्याच्या 3 प्रक्रिया आहेत. त्यातली पहिली प्रक्रिया म्हणजे ड्रायफ्रूट ऑरेंज ज्यूस मध्ये सोक करून ठेवायचे. ड्रायफ्रुट्स मध्ये मी इथे घेतलेले आहेत बदाम आणि काजू, खजूर. इथे स्लाइस केलेले क्रॅनबेरीज घेतलेले आहेत. त्यानंतर इथे ब्लॅक रेझिन म्हणजे काळा मनुका आणि आपल्या नेहमीच्या वापरातल्या मनुका, टुटी फ्रुटी. इथे मी आता पाव कप ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. एका बाउलमध्ये मिक्सिंग बाउलमध्ये घालून घेते. त्यानंतर आपण ह्याच्यात काळ्या मनुका, आपल्या 2 प्रकारच्या मनुका इथे घातलेल्या आहेत. त्यानंतर खजूर, तसंच स्लाइस केलेले क्रॅनबेरीज, काजू आणि बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी घालून घेते. आणि हे आता छान मिक्स करून साधारण अर्धा ते 1 तास आपण हे ड्रायफ्रुट्स आहेत हे सोक करायला ठेवूया. आम्ही ह्या कपाच्या प्रमाणे हे 2 कप मी इथे ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. झाकण लावून हे आता 1 तासासाठी आपण सोक करून ठेवणार आहोत. आता यापुढची दुसरी स्टेप आहे कॅरेमल सिरप साठी लागणारं साहित्य आपण बघूया. इथे मी पाऊण कप साखर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून इथे मी पाणी घेतलेलं आहे सिरप करण्यासाठी. आणि त्यानंतर आपल्याला सिरप अजून थोडं पातळ करण्यासाठी इथे ½ कप मी इथे पाणी घेतलेलं आहे. साखर घेतलेली आहे. त्यानंतर इथे 1 टेबलस्पून पाणी व्यवस्थित ढवळून घेऊया. आता हे कॅरेमल करायला ठेवून आपण 3-4 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता 5 मिनिटांनी अजून आपलं हे पूर्ण कॅरेमल तयार होईल. आता तुम्ही बघू शकता इथे आपलं साखरेचं कॅरेमल पूर्ण तयार झालेलं आहे. आता ह्यात आपण अर्धा कप पाणी घालून घेऊया म्हणजे आपलं हे साखरेचं सिरप तयार होईल. पण जरा सांभाळून घालायचं आहे. तर इथे आपलं कॅरेमल सिरप तयार झालेलं आहे. आता हे थंड करायला आपण ठेवूया. आणि त्यानंतर तिसरी स्टेप आहे केकचं बॅटर तयार करायचं. ते कसं करायचं त्याची आता आपण कृती पाहूया. 1 कप मैदा घेतलेला आहे. त्यानंतर पाव कप तेल, पाव कप दूध, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, त्यानंतर जायफळ इथे नंतर मी किसून घेणार आहे. त्यानंतर इथे अर्धा टीस्पून वेलची पावडर आणि स्वादासाठी व्हॅनिला इसेन्स, तेल, त्यानंतर दूध, व्हॅनिला इसेन्स. हे ओले जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तिन्ही एकत्र करून आपण हे चाळून घ्यायचंय. आणि थोडं जायफळ किसून आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. एका बाजूला प्रीहीट करायला ठेवलेलं आहे आपलं भांड. तर ह्यात आपण कॅरेमल सिरप घालून घेऊया. आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया. आता इथे आपलं छानपैकी बॅटर तयार झालेलं आहे. आता ह्यात आपण सोक करायला ठेवलेले ड्रायफ्रुट्स, टुटी फ्रुटी वगैरे घालून घेऊया. आधी आपल्याला पाहिजे थोडे आपण घालून घेऊ.
इथे 6 इंचाचा मी हा केक मोल्ड वापरलेला आहे. ग्रेसिंग आणि डस्टिंग करून घेतलेला आहे. आता हे केकचं बॅटर आपण केक मोल्ड मध्ये घालून घेऊया. आता आपण हा केक मोल्ड थोडा टॅप करून घेऊया, म्हणजे त्या एअर बबल्स वगैरे असतील ते निघून जातील. आता आपलं पॅन प्रीहीट झालेला आहे. यात आपण केक टीन वरती झाकण लावू आणि एक 40 ते 50 मिनिटं हा केक आपण बेक करायला ठेवूया. आता इथे आपले केक बेक करायला ठेवून 50 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया. ही सुई अगदी क्लीन आलेली आहे, म्हणजे याचा अर्थ आपला केक हा परफेक्ट बेक झालेला आहे. आता हा केक पूर्णपणे आपण साधारण 1 तास थंड करायला ठेवूया. आता हा आपला प्लम केक पूर्णपणे थंड झालेला आहे. आता हा अनमोल्ड करून घेऊया. त्यासाठी सगळ्यात आधी आपण ह्याच्या साईडच्या कडा आहेत त्या थोड्या लूज करून घेऊया, म्हणजे आपला हा प्लम केक जो आहे तो इझिली सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला काढून घेता येईल. वाव. आता आपण सजावटीसाठी थोडी पिठी साखर आपण याच्यावरती स्प्रिंकल करून घेऊया, जेणेकरून आपला प्लम केक अजून छान दिसेल. बघा खवय्यांनो किती छान दिसतोय. चेरीज लावून घेतलेले आहेत. आता हा प्लम केक मी तुम्हाला कट करून दाखवते आहे. तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी आणि खवय्यानं तुम्ही बघू शकता हा केक आपला किती मस्त अगदी स्पॉन्जी झालेला आहे. आता हा इतका छान प्लम केक जो झालेला आहे तो टेस्ट केल्याशिवाय मला तर हवत नाही. आता मी पटकन टेस्ट करते. मस्त खवय्यानो, तुम्ही ह्या क्रिसमसला हा प्लम केक नक्की घरी करून बघा. आमच्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओज तुम्ही नक्की पहा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.